आयुष्य जगायला सोपे करणारे भगवद्गीतेचे अनमोल विचार। तुमच्या जीवनातील प्रत्येक समस्येचे समाधान श्रीमद भगवद्गीतेमध्ये दडलेले आहे। ज्या कोणाला श्रीमद भगवद्गीतेचे ज्ञान समजले त्याला आयुष्यातील प्रत्येक संकटाशी लढणे सहज जमेल। तो आपल्या प्रत्येक अडचणीतून बाहेर पडेल आणि आपले ध्येय साध्य करू शकेल। तसे तर श्रीमद भगवद्गीता अनेक लोक वाचतात, पण अनेकदा लोकांना त्याचा खरा अर्थ समजत नाही। म्हणूनच आज आपण श्रीमद भगवद्गीतेतील अशा 15 उपदेशांबद्दल चर्चा करणार आहोत। कोणाशीही अतिशय घनिष्ठ संबंध ठेवू नका। श्रीमद भगवद्गीतेचा पहिला उपदेश हा आहे की कोणाशीही खूप जास्त जवळचे नाते जोडू नका। जेव्हा तुम्ही कोणाशी खूप घट्ट नाते जोडता तेव्हा तुम्ही फक्त त्यांच्यासाठीच जगू लागता। तुमच्या आयुष्यातील सुखदुःख आणि आनंद त्यांच्या नियंत्रणात जातो। लक्षात ठेवा, प्रमाणाबाहेरचे नाते वेदनेशिवाय काहीच देत नाही। तुमच्या आयुष्यातील सर्व दुःखांचे मूळ तिथेच असते जिथे तुमचे मन सर्वात जास्त गुंतलेले असते। उदाहरण, एका राजाच्या दरबारात घनानंद नावाचा एक उत्तम गायक होता। त्याचे एका नर्तकीवर खूप प्रेम होते। त्याने ठरवले होते की तो फक्त तिच्यासाठीच गाईल। एकदा राजाकडे काही खास पाहुणे येणार होते। राजाने त्याला गाण्याची आज्ञा दिली, पण त्याने नकार दिला। जेव्हा नर्तकीने त्याला गळा घातली तेव्हा तिच्या प्रेमाखातर तो गायला तयार झाला। राजाला हे अपमानास्पद वाटले की घनानंद त्याचे ऐकत नाही पण नर्तकीचे ऐकतो, म्हणून त्याने त्याला राज्याबाहेर काढले। जेव्हा घनानंदने नर्तकीला सोबत चालण्यास सांगितले तेव्हा ती म्हणाली, मी का येऊ? राजा माझ्यावर खुश आहे, मला इथे सर्व सुख मिळतायत। प्रेम तू केलेस, तू भोग। यातून त्याचे हृदय तुटले आणि पुढे जाऊन तो एक मोठा योगी बनला। हे जग तुमच्या भावनांची कदर करणार नाही। बाहेरून सर्वांशी चांगले वागा, पण आतून कोणातही इतके गुंतू नका की स्वतःचे अस्तित्व हरवून बसाल। मनाची शांती भंग करणाऱ्या गोष्टींचा विचार सोडा। वास्तविक पाहता हे जीवन एका प्रवाहासारखे आहे। तुम्ही जितके प्रवाहासोबत वाहाल तितके हलके राहाल। जेव्हा तुमचे विचार एखाद्या गोष्टीवर अडकून पडतात तिथूनच वेदना सुरू होतात। काळजी म्हणजे काय, तर एकाच गोष्टीचा वारंवार विचार करणे। ज्या गोष्टीवर तुमचे नियंत्रण नाही ती सोडून द्यायला हवी। लोकांच्या नजरेत स्वतःची किंमत शोधणे थांबवा। अनेक लोक म्हणतात की आम्ही इतरांसाठी खूप करतो, पण कोणालाच आमची कदर नाही। तुम्हाला लोकांच्या कदरेची गरजच का आहे? जर तुम्ही लोकांच्या पसंतीसाठी धावत असाल तर तुम्ही फक्त स्वतःला दुःख देत आहात। तुम्ही जगासाठी काहीही करा, लोक तुमची कदर कधीच पूर्णपणे करणार नाहीत। म्हणून लोक कदर करोत किंवा न करोत, तुम्ही स्वतःची कदर करायला शिका। स्वतःला प्रश्न विचारा, हे करून मला आनंद मिळतोय का? दिवसातून एकदा स्वतःला नक्की विचारा की तुम्ही जे लोकांसाठी करत आहात त्यातून तुम्हाला सुख मिळतंय की दुःख? जर एखादे चांगले काम करूनही तुम्हाला फक्त वेदना मिळत असतील तर त्याचा काय फायदा? कधीकधी तुमचे शुद्ध प्रेम समोरच्याला पचत नाही, कारण त्याचं शरीर आणि मन खोट्या गोष्टींचं सरावलेलं असतं। म्हणून जे तुम्हाला त्रास देत आहे ते करणं थांबवा। स्वतःबद्दल सर्व काही कोणालाही सांगू नका। तुमच्या हृदयातील रहस्य स्वतःपर्यंतच ठेवा। जर तुम्हाला वाटत असेल की कोणाच्या तरी नजरेत तुमची किंमत संपून जावी तर त्यांना स्वतःबद्दल सर्व काही सांगून टाका। लोक तुमचा अपमान करायला किंवा तुम्हाला गृहीत धरायला वेळ लावणार नाहीत। लोकांना तितकेच सांगा जितक्याने तुम्हाला भविष्यात त्रास होणार नाही। बदल्याच्या भावनेत स्वतःला जाळू नका। अनेक लोक आयुष्यभर मनात राग धरून ठेवतात। यामुळे ते ना पुढे जाऊ शकतात ना कोणाला माफ करू शकतात। एकतर विरोध करा किंवा माफ करून विषय संपवा। मनात गोष्टी साठवून ठेवाल तर फक्त मानसिक क्लेशच मिळतील। स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न सोडून द्या। प्रत्येक माणूस मी कोणीतरी आहे हे दाखवण्यात व्यस्त आहे। जर तुम्ही स्वतःला काहीतरी मोठे दाखवण्याचा प्रयत्न केला तर लोक तुम्हाला त्यापेक्षा मोठे असल्याचे दाखवतील। जो खरोखर मोठा असतो त्याला सिद्ध करण्याची गरज नसते। हा अहंकार सोडणेच शहाणपणाचे आहे। भीतीला निरोप द्या। तुम्ही ज्या गोष्टीला जितके घाबरता ती गोष्ट तुमच्या आयुष्यात नक्की घडते। तुमची भीती नकारात्मकतेला आकर्षित करते। जे होईल ते पाहिले जाईल असा विचार करा आणि वर्तमानाचा आनंद घ्या। प्रेम आणि आदर प्रमाणातच द्या। कोणालाही पचेल इतकेच प्रेम आणि आदर द्या। जेव्हा तुम्ही कोणाला गरजेपेक्षा जास्त महत्त्व देता तेव्हा तो तुम्हाला हलक्यात घेऊ लागतो। समोरच्याला वाटू लागतं की हे तर माझं मोठेपण आहे। त्यामुळे स्वतःचा मान राखला जाईल इतपतच मर्यादा ठेवा। मन शांत ठेवा। भरकटलेल्या मनासह तुम्ही आयुष्यात काहीही साध्य करू शकत नाही। विचारांचा वेग जितका कमी असेल तितकी आयुष्यात स्पष्टता येईल।
शांत डोक्याने घेतलेले निर्णय तुम्हाला यशाकडे नेतात. स्वतःला आनंदी ठेवणे ही तुमची जबाबदारी आहे. जगाला खुश करण्याच्या नादात तुम्ही स्वतःचे सुख हरवून बसाल. जगाला खुश करणे अशक्य आहे, म्हणून आधी स्वतःला आनंदी ठेवायला शिका. लोकांकडून अपेक्षा ठेवू नका. कठीण काळात ईश्वर आणि स्वतःशिवाय कोणीही तुमच्या पाठीशी उभे राहणार नाही. ज्यांच्याकडून तुम्ही अपेक्षा ठेवता ते संकटाच्या वेळी गायब होतील. तुमची लढाई तुम्हालाच लढायची आहे. भविष्याची चिंता सोडा. येणारा काळ तुमच्या नियंत्रणात नाही. भविष्यातील योजना आणि चिंता तुमच्या आजचा आनंद हिरावून घेतात. विश्वास ठेवा, जे होईल ते चांगलेच होईल. स्वतःचा मार्ग स्वतः निवडा. नेहमी गर्दीसोबत चाललात तर तुम्ही त्या गर्दीचाच एक हिस्सा बनून राहाल. जर स्वतःची ओळख निर्माण करायची असेल तर तुमची वाट वेगळी असायला हवी. असे काहीतरी करा की जग पाहत राहील. कधीही कोणाकडे प्रेम मागू नका. प्रेम ही मागण्याची गोष्ट नाही. जो तुमच्यावर प्रेम करतो तो न मागताही ते देईल. जर तुम्हाला प्रेम मागावे लागत असेल तर त्याचा अर्थ असा की तिथे प्रेम उरलेलेच नाही. अशा नात्यातून बाहेर पडणेच श्रेयस्कर आहे. खुश राहायचं असेल तर एकटं जगायला शिका. माणसं पण किती विचित्र असतात. स्वतः चुकीचे असूनही माफी मागत नाहीत, उलट तुम्हाला चुकीचे सिद्ध करण्यासाठी आपली पूर्ण ताकद लावतात. माझ्याकडून विनाकारण कोणाचं ऐकून घेतलं जात नाही आणि जिथे माझी गरज नसेल तिथे माझ्याकडून थांबलं जात नाही. रागात बोललेला एक कठोर शब्दसुद्धा इतका विषारी असतो की तो तुमच्या हजारो चांगल्या गोष्टी एका क्षणात नष्ट करू शकतो. आयुष्य तर त्याच वेळी बदललं होतं जेव्हा ती माणसं बदलली जी कधी माझं आयुष्य होती. त्याच्याशी मैत्री झाली तेव्हा कळलं की स्वतःपेक्षा जास्त मला दुसरं कोणीच ओळखत नाही. मी कोणाच्या अपेक्षेवर नाही तर स्वतःच्या जिद्दीवर जगतो. हाव आणि भीती कोणालाही गद्दार बनवू शकते. आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जिथे संघर्ष नसतो तिथे यशही नसतं. ज्यांच्या कृतीच हलक्या दर्जाच्या आहेत त्यांचा कसला मान ठेवायचा. कोणालाही आपलं दुःख सांगू नका, कारण लोक समोर ऐकून घेतात आणि पाठीमागे त्याची चेष्टा करतात. भाऊ भावाचं नातं देवाने संकट वाटून घेण्यासाठी बनवलं होतं, पण दुर्दैवाने आज ते फक्त संपत्ती वाटण्यापुरतं मर्यादित राहिलं आहे. जर लोक तुम्हाला खाली पाडू इच्छित असतील तर याचा अर्थ तुम्ही त्यांच्यापेक्षा वर आहात. पैसा एकच भाषा बोलतो. जर तू आज मला वाचवलंस तर उद्या मी तुला वाचवेन. पैसा पुन्हा म्हणतो, मी तुझ्यासोबत वर येणार नाही, पण जोपर्यंत मी तुझ्याकडे आहे तोपर्यंत तुला खूप वर घेऊन जाईन. ज्याच्यामध्ये हिंमत नाही तो जगातील सर्वात गरीब माणूस आहे. प्रत्येक मित्राला आपलं गुपित सांगू नका, कारण मित्रांचेही काही मित्र असतात. माझा विश्वास या जगावरून उगाच उडलेला नाही. मी जवळच्या माणसांना परक्यांशी हात मिळवणी करताना पाहिलंय. ज्याने माणसांना बदलताना पाहिलंय तो कोणत्याही परिस्थितीचा सामना करू शकतो. न जाणे का पण मला वाटतं की आपल्या गोष्टी आपल्या हृदयापर्यंतच मर्यादित ठेवाव्यात. आयुष्य जगायचं असेल तर त्रास तर होणारच, कारण मेल्यावर तर जळल्याची जाणीवही होत नाही. उधार घेणाऱ्याला फक्त एकदाच मागावं लागतं, पण उधार देणाऱ्याला ते परत मिळवण्यासाठी कितीतरी वेळा मागावं लागतं. ज्याला एकट्यात रडून शांत होणं आणि आपलं दुःख लपवणं जमलं तो माणूस आजच्या जगात सर्वात शक्तिशाली आहे. कोण पात्र आहे आणि कोण नाही हे फक्त वेळच सांगते. मला आयुष्यात अशी व्यक्ती हवी आहे जी माझ्या चुकांवर मला समजून घेईल, मला सोडून जाणार नाही. माणसांकडून अपेक्षा ठेवता आणि तक्रार देवाकडे करता, हद्द आहे यार तुमची पण. आयुष्याचे 3 नियम बनवा. 1. ज्याच्यावर तुम्ही प्रेम करता त्याची माफी नक्की मागा. 2. जो तुमच्यावर प्रेम करतो त्याला कधीही सोडू नका. 3. जो तुमच्यावर विश्वास ठेवतो त्याच्यापासून काहीही लपवू नका. ज्या माणसाला खरं बोलण्याची सवय असते लोक त्यालाच सर्वात जास्त चुकीचं समजतात. लोक जर बदलत असतील तर बदलू द्या. वेळ चांगली आली की सगळे मागे येतील. अशा लोकांपासून नेहमी लांब राहा ज्यांच्या हृदयातही मेंदू असतो. मी या जगात पाहिलंय, लोक नाती निभावताना खूप लवकर थकतात. प्रत्येकाला आपलं मानणं सोडून द्या, नेहमी सुखी राहाल. हा असा काळ आहे जिथे जुना मित्र थोडा जरी नाराज झाला तरी तो शत्रूंच्या रांगेत जाऊन उभा राहतो आणि बदला घेण्याची संधी शोधतो. तुम्ही कितीही प्रतिष्ठित असा, पण जर तुम्ही अशा व्यक्तीवर प्रेम केलं ज्याला कोणाचा आदर करणं माहीत नाही, तर ती व्यक्ती तुमच्या स्वाभिमानासोबत तुमच्या भावनांचाही चुराडा करेल. काही लोक आयुष्य असतात, काही लोक आयुष्यात असतात, काही लोकांमुळे आयुष्य असतं आणि काही लोक असतात म्हणूनच आयुष्य असतं. आता मी कोणाच्या भूलथापांना बळी पडत नाही. एका माणसाने मला खूप समजूतदार बनवलंय. मृत्यूच्या मिठीतच खरी विश्रांती आहे. आयुष्य तर एका खोट्या कराराचं नाव आहे. जितकं होईल तितकं शांत राहणं चांगलं आहे, कारण माणूस सर्वात जास्त पापं आपल्या जिभेमुळेच करतो.
दुःख कमी होत नाही, फक्त ते सहन करण्याची सवय होते. जेव्हा नवीन माणसं मिळतात ना, तेव्हा जुन्यांना विसरलं जातं. हेच कलियुग आहे. नेहमी आनंदी राहा, हे विचार करून की जगात आपल्यापेक्षाही जास्त दुःखी आणि त्रस्त लोक आहेत. वेळ तर निघूनच जाणार आहे. वाईट असेल तर संयम ठेवा आणि चांगली असेल तर देवाचे आभार माना. जर तुम्हाला स्वतःचं महत्त्व सांगावं लागत असेल तर समजून जा की तुमची काहीच किंमत उरलेली नाही. उत्तम काळ कधीच येत नाही, काळ उत्तम बनवावा लागतो. जर तुम्ही स्वतःकडून हारला नाहीत तर विजय तुमचाच आहे. काय बरोबर आणि काय चूक हे फक्त वेळच ठरवते. आता मी कोणाच्याही मागे लागत नाही, फक्त स्वतःला सिद्ध करण्यावर लक्ष देतो. भावना आणि वास्तव, जीवनाचे सार. जेव्हा तुम्ही एखाद्याला गरजेपेक्षा जास्त महत्त्व देता तेव्हा तुम्ही स्वतःची किंमत त्यांच्या नजरेत गमावून बसता. ज्या घरात फक्त डोक्याचा कारभार चालतो तिथे नाती हरतात. काही गोष्टी अशा असतात ज्या बोलणारा तर विसरून जातो, पण ऐकणाऱ्याच्या मनात त्या बाणासारख्या खुचतात. एखाद्याला आपल्या आयुष्यातून जाऊ देणे हे जीव देण्यापेक्षा जास्त वेदनादायी असते. विश्वास जर एकदा तुटला तर पुन्हा कितीही प्रयत्न करा, आधीसारखे काहीच राहू शकत नाही. कामापुरते बोलणे तर कोणाशीही होते, पण ज्याच्याशी विनाकारण गप्पा मारता येतात तोच माणूस खास असतो. आता तर दुःख सहन करण्याची सवय झाली आहे, कोणाशी दुःख वाटून घेण्याची गरजच वाटत नाही. वेळ वाईट होती त्यात प्रश्न कसला, अरे आपलेच परके निघाले यात पश्चाताप कसला. मला मृत्यू चालेल पण अपमान नको, शत्रू चालेल पण गद्दार नको. जागा बदला, किंमत बदलेल. आयुष्यात आपली जागा बदला. पाण्याची एक बाटली दुकानात 20 रुपयांना मिळते, तीच हॉटेलमध्ये 40ला आणि एअरपोर्टवर 50ला. तसंच जर तुम्हाला तुमची व्हॅल्यू कुठे कमी वाटत असेल तर तुमची जागा बदला, तुमची किंमत आपोआप बदलेल. दुःख तेव्हा होते जेव्हा आठवते की ज्यांच्याशी आपण आयुष्यातले सगळे सिक्रेट्स शेअर केले होते त्यांच्याशी आता साधे बोलणेही होत नाही. नाती आणि वास्तव. कधीही आपल्या नात्यातले जुने मेसेज वाचू नका, खूप त्रास होतो. गोष्ट प्रेम आणि भावनेची असते, बाकी मेसेज तर कंपनीवाले पण करतात. जर चुकीला चुकीचे म्हणण्याची हिंमत नसेल तर तुमची सगळी ताकद व्यर्थ आहे. चला मनाची देवाणघेवाण करूया, तडफड काय असते हे तुम्हाला आपोआप समजेल. खूप काही मिळवण्याच्या नादात कितीतरी गोष्टी मागे सुटून जातात. कोणालाही आपल्या आयुष्याचा इतका महत्त्वाचा भाग बनवू नका की जेव्हा ती व्यक्ती बदलते तेव्हा तुम्हाला त्यांचा तिरस्कार वाटण्याऐवजी स्वतःचाच तिरस्कार वाटू लागेल. लहानपणी गोष्टी ऐकून झोपायचो, आज स्वतःच्याच गोष्टीवर रडून झोपतो. मैत्री अशी असावी जिथे विचार करून नाही तर मनमोकळेपणाने बोलता यायला हवे. येथे कोणीही कोणाचे नसते, सगळे फक्त टाइमपास करण्यासाठी आपले आपले बनवतात. स्वाभिमान आणि संघर्ष. मला कोणाच्या बदलण्याचे दुःख नाही, फक्त अशा एका व्यक्तीकडून ही अपेक्षा नव्हती. चांगल्या माणसांचे आपल्या आयुष्यात येणे हे आपले नशीब असते आणि त्यांना जपून ठेवणे हे आपले कौशल्य. उसाला शेवटच्या थेंबापर्यंत काय सोसावे लागते हे त्याच्यापेक्षा जास्त कोणाला माहीत असेल. गोड असण्याचे किती नुकसान असते हे उसाला विचारा. बर्बाद करायचेच होते तर दुसऱ्या मार्गाने करायचे होते. आयुष्य बनून तू माझे आयुष्यच हिरावून घेतले. ठोकरी खातोय, त्रास सोसतोय, पण उघड्या आभाळाखाली छाती ताणून चालतोय. करतो तेच जे मला आवडते. मानतो की वय कमी आहे पण जिद्द मोठी आहे. समाजाचा आरसा. आजच्या युगात श्रीमंताचा गुन्हा ही चूक मानली जाते आणि गरिबाची चूक हा गुन्हा मानला जातो. एखादे असे सॅनिटायझर बनवा ज्यामुळे मनातला मळ आणि द्वेष धुवून निघेल. तिरस्काराची एक गोष्ट खूप चांगली आहे, ती प्रेमासारखी खोटी नसते. हे आयुष्य आईसारखे असायला हवे. दुसऱ्याची कशी आहे याने फरक पडू नये. प्रत्येकाला आपलीच आई सर्वोत्तम वाटली पाहिजे. शत्रूपेक्षाही जास्त धोकादायक असते भरकटलेले मन. नात्यांना अशा प्रकारे अनुभवले आहे की आता एकटेपणाशीच प्रेम झाले आहे. ज्याच्याकडे जास्त पर्याय असतात त्यांना कोणाच्या भावना कधीच समजत नाहीत. काही महत्त्वाच्या गोष्टी. मौन. जेव्हा तुम्ही कमी बोलता आणि जास्त ऐकता तेव्हा तुम्ही लोकांना जास्त आवडू लागता. वेळ. वेळ आणि शब्द यांचा वापर जपून करा, हे दोन्ही पुन्हा परत नाहीत. माणुसकी. इथे सगळे माणसं दिसतात पण फरक इतकाच आहे की काही जखम देतात तर काही जखम भरतात. आईचं प्रेम. आई, तुझेच प्रेम खरे आहे, बाकीच्यांच्या तर खूप अटी असतात. शेवटी इतकंच सांगेन, चूक मान्य करणे आणि वास्तव स्वीकारणे यातच शहाणपण आहे. जगासाठी जगण्यापेक्षा स्वतःच्या स्वाभिमानासाठी जगा. जे सोडून गेले त्यांना जाऊ द्या, कारण जे आज थांबलेत ते उद्या जाणारच आहेत. स्वतःला इतके साधे बनवू नका की कोणीही तुमचा वापर करून घेईल.
लक्षात ठेवा, ज्या तारांमध्ये करंट नसतो तिथेच लोक कपडे वाळत घालतात. अनेकदा अशाच लोकांची मनं तुटतात जे नेहमी दुसऱ्यांचं मन जपण्याचा प्रयत्न करतात. जेव्हा आयुष्याची गाडी व्यवस्थित रुळावर असते तेव्हा सगळे सोबत चालतात, पण जेव्हा रस्ता थोडा जरी खराब होतो तेव्हा कोणीच सोबत देत नाही. प्रेम करणारे तुला हजारो मिळतील, पण काळजी करणारा प्रत्येकजण नसतो. आता मला एकटेपणा मानवला आहे, आता तुम्ही तुमच्या वेळेचं लोणचं घाला. इथे कोणीही तुमची कायमची साथ देणारं नाहीये. जर आयुष्यात पुढे जायचं असेल तर एकटं चालायला शिका. प्रेमही हवाय आणि शांतताही हवीये. कमाल करताय. अमावस्येच्या रात्री तुम्हाला चंद्र हवाय. रात्री रडून झोपणं आणि सकाळी उठल्यावर कोणालाही त्याची जाणीव होऊ न देणं. आयुष्य हे कौशल्यही शिकवून देतं. अज्ञानी असणं ही तितकी लाजिरवाणी गोष्ट नाही जितकी शिकण्याची इच्छा न ठेवणं असते. सोडणारे सोडून जातात, मग ठिकाण कोणतेही असो. निभावणारे निभावून नेतात, मग परिस्थिती कशीही असो. आयुष्याच्या अनुभवाने एक गोष्ट शिकवली आहे की सगळ्यात खोल जखम ही आपल्याच कोणातरी व्यक्तीने केली आहे. माझ्या माणसांनीच मला शिकवलंय आहे की कोणीही आपले नसतं. मी चांगलं बनूनही पाहिलं, लोक तेव्हाही वाईटच बोलतात. काही गोष्टी अहंकारासाठी नाही तर स्वाभिमानासाठी सोडाव्या लागतात. तुम्ही नाती जपून तरी काय करणार जेव्हा समोरच्याचा हेतूच नसेल ती निभावण्याचा. जर कोणी तुमच्याशिवाय आनंदी असेल तर त्याला आनंदीच राहू द्या. त्याच्या मागे लागून स्वतःचा स्वाभिमान कधीच गमावू नका. जो जात आहे त्याला जाऊ द्या. तो आज थांबला तरी उद्या जाणारच आहे. सत्य नेहमी शांत राहणाऱ्या माणसाच्या आतच मिळतं. खोटं बोलणारे तर नेहमी गोंगाट करतात. काही लोक आपला फायदा घेतानाही असे वागतात जणू काही ते आपला फायदा घेऊन आपल्यावरच उपकार करत आहेत. आयुष्याच्या अशा वळणावर उभा आहे जिथे ना काही मिळवण्याचा आनंद होतो ना काही गमावण्याचं दुःख. आयुष्यात जेव्हा जेव्हा कुणाच्या साथीची गरज पडली तेव्हा मी स्वतःला नेहमी एकटं पाहिलंय. जिथे मान नसेल तिथे जाऊ नका. जो ऐकत नाही त्याला समजावू नका. जे पचत नाही ते खाऊ नका. आणि जो खरं बोलल्यावरही रुसतो त्याला कधीच मनवू नका. जे वागणं तुम्हाला दुसऱ्यांकडून आवडत नाही तसं वागणं तुम्हीही इतरांशी करू नका. जोपर्यंत तुम्ही काही बनणार नाही तोपर्यंत ना तुम्हाला कोणी आदर देईल ना तुमचं कोणी ऐकेल. आयुष्याने एक गोष्ट शिकवलीये, मैत्री करा किंवा प्रेम करा, पण अपेक्षा कुणाकडूनही करू नका. कोणाचं आयुष्य पूर्ण झालंय? माणूस काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी गमावतच राहिला. ज्यांना माहीत आहे की एकटेपणा काय असतो ते लोक नेहमी इतरांसाठी हजर असतात. सगळ्यांचा खरा चेहरा आम्हाला ठाऊक आहे. आम्ही शांत नक्कीच आहोत, पण आंधळे नाही. गोष्ट थोडी कडू आहे पण खरी आहे. या जगात जो माणूस दुःख लपवायला शिकला तो खऱ्या अर्थाने जगायला शिकला. ज्यांचं हृदय मोठं असतं ना त्यांना दुःखही मोठीच मिळतात. वेळ जर सारखीच असती तर मग आपल्यांची ओळख कशी झाली असती? काही तर आमचे इतके शुभचिंतक असतात की आमचं शुभ होताना पाहताच त्यांना चिंता वाटू लागते. कोणाच्या आयुष्यात जर तुमचा वारंवार अपमान होत असेल तर त्याच्या आयुष्यातून असे निघून जा की जणू तुम्ही तिथे कधी नव्हताच. रागही त्यांच्यावरच करा ज्यांच्यावर तुम्हाला विश्वास आहे की ते तुम्हाला मनवून घेतील. रडण्याने दुःख संपत नाही, पण मनाला शांतता नक्कीच मिळते. नाती निभावण्यासाठी सुंदर नाही तर समजूतदार जोडीदाराची गरज असते. जेव्हा गोष्टी अधिकार, चारित्र्य आणि सन्मानाबद्दल असतात तेव्हा अहंकारही गरजेचा असतो. आयुष्यात पैसा आणि पावरला नाही तर स्वभाव आणि संबंधांना महत्त्व दिलं पाहिजे. आयुष्य चांगलं बनवण्यासाठी माझ्यासोबत काय होतंय हे विचार करण्याऐवजी मी काय करतोय हे विचार करायला सुरुवात करा. आई, फक्त तुझंच प्रेम खरं आहे. इतरांच्या तर अटीच खूप आहेत. जेव्हा तुम्ही कोणाला गरजेपेक्षा जास्त महत्त्व देता तेव्हा तुम्ही स्वतःचं महत्त्व त्यांच्या नजरेत गमावत असता. ज्या घरांमध्ये फक्त डोक्याचं शासन चालतं तिथे नाती हरतात. काही गोष्टी अशा असतात ज्या बोलणारा तर विसरून जातो पण ऐकणाऱ्याच्या मनात त्या बाणासारख्या टोचतात. कुणाला आपल्या आयुष्यातून जाऊ देणं जीव देण्यापेक्षा जास्त त्रासदायक असतं. विश्वास जर एकदा तुटला तर पुन्हा कितीही प्रयत्न करा आधीसारखा कधीच होऊ शकत नाही. गरजेपुरतं बोलणं तर कुणाशीही होतं. ज्याच्याशी विनाकारण बोलता येतं तोच खास असतो. आता तर दुःख सोसण्याची सवय झालीये. कोणाशी दुःख वाटून घेण्याची गरजच वाटत नाही. वेळ वाईट होती यात प्रश्न कसला? अरे, आपलेच परके निघाले यात खंत कसली? मला मृत्यू आवडेल पण अपमान नाही. शत्रू चालेल पण गद्दार नाही. कुणाला इतकंही मजबूर करू नका की त्याने आपलं मौन सोडून तुमची इज्जत धुळीला मिळवावी. आयुष्यात आपली जागा बदला. पाण्याची एक बाटली दुकानात 20 रुपयांना मिळते, तीच हॉटेलात 40 रुपयांना आणि एअरपोर्टवर 50 रुपयांना. जर तुम्हाला तुमची किंमत कुठेतरी कमी वाटत असेल तर तुमची जागा बदला. तुमची व्हॅल्यू आपोआप बदलेल. आयुष्य आहे तर सोपं कसं असेल? आणि सोपं झालं तर मग ते आयुष्य कसं असेल? आजच्या युगात श्रीमंताचा गुन्हा ही चूक मानली जाते आणि गरिबाची चूकही गुन्हा मानली जाते.
असा एखादा सॅनिटायझरही बनवा ज्याने मनातील घाण आणि हृदयातील द्वेषही धुवून जाईल. कोणा माणसाच्या मागे धावून तुमची किंमत कधीच कमी करू नका, कारण जो तुमचा आहे तो तुम्हाला सोडून कधीच जाणार नाही. द्वेषामध्ये एक गोष्ट खूप चांगली असते, ती प्रेमासारखी खोटी नसते. हे आयुष्य आईसारखं असायला हवं. इतरांकडे कसं आहे याने कुणाला फरक पडत नाही. प्रत्येकाला हेच वाटतं की माझं आयुष्य सगळ्यात चांगलं आहे. मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि कॉमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा.